नांदूर तालुक्यातील गट ग्रामपंचायत वडती बुद्रुक अंतर्गत येणाऱ्या वडती खुर्द गावाच्या विकासाकडे सातत्यानं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। गावातील परिस्थितीचा व्हिडिओ समोर आला असून त्यात रस्त्यालगत साचलेले सांडपाणी, ठिकठिकाणी पडलेला कचरा आणि अस्वच्छतेचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे। गावातील अनेक भागात नाल्यांची योग्य व्यवस्था नसल्याने सांडपाणी रस्त्यालगतच साचत आहे। त्यात कचरा आणि घाण मिसळल्यानं दुर्गंधी निर्माण होत असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे। या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या विकास कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। वडती खुर्दच्या विकासासाठी 12वा, 13वा, 14वा आणि 15वा वित्त आयोग तसेच इतर योजनांमधून किती निधी प्राप्त झाला, किती खर्च झाला आणि कोणती कामे प्रत्यक्षात पूर्ण झाली याचा गावनिहाय हिशोब जाहीर करावा अशी मागणी करण्यात आली आहे। गावातील अंतर्गत रस्ते, नाल्या, सांडपाणी व्यवस्थापन आणि स्वच्छतेची कामे प्राधान्याने करण्यात यावीत अशीही ग्रामस्थांची मागणी आहे। गट ग्रामपंचायतीतील वडती बुद्रुक आणि वडती खुर्द या दोन्ही गावांना विकास कामांमध्ये समान न्याय मिळणार का असा सवालही ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे। ग्रामपंचायतीने प्राप्त निधी, मंजूर कामे, प्रत्येक कामासाठी मंजूर रक्कम, प्रत्यक्ष खर्च आणि कामांची सद्यस्थिती माहिती सार्वजनिक करावी तसेच ग्रामसभेत यावर स्पष्ट चर्चा करावी अशी मागणी जोर धरत आहे। दरम्यान मूलभूत समस्या तातडीने सोडवण्यात आल्या नाही तर ग्रामस्थ लोकशाही आणि कायदेशीर मार्गाने आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचा इशारा देण्यात आला आहे। त्यामुळे प्रशासन आणि ग्रामपंचायत या तक्रारींची कितपत दखल घेतात याकडे आता ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे। गेल्या 3 महिन्यापासून 2-3 वेळा मी सरपंच साहेबाला निवेदन दिलं। त्यांनी सांगितलं की हा जो कचरा हा ओव्हरफ्लो झाला आणि हा जो मेन रस्ता आहे आणि विशेष म्हणजे इथं नागोबाचं मंदिर आहे, रोज लोक दर्शनासाठी येतात, लहान लेकरं येतात, म्हातारे माणसं येतात, तर हे पाणी सांडून पूर्ण रस्त्यामध्ये वाहून राहिलं। आणि याच्यामध्ये सकाळी मी अळ्या पण बघितल्या होत्या ज्या डेंग्यूच्या अळ्या असू शकतात आणि मी सरपंच साहेबाला 2-3 वेळा सांगून याची कुठलीही विल्हेवाट लावण्यात आलेली नाही आहे। हा ओव्हरफ्लो झालेला रस्ता पूर्ण इथून वाहून तिथं मेन रस्त्यामध्ये जाऊन तिथं सुद्धा साचलेला आहे आणि ह्याचं लवकरात लवकर काहीतरी विल्हेवाट लावण्यात यावी। जर याच्यावर काहीतरी उपाय केला नाही तर आम्ही लोकशाही मार्गानं याचं आंदोलन करू, उपोषण करू किंवा दुसरा काही पर्याय असेल त्याच्यावर सुद्धा आम्ही खऱ्यात तयार आहे। आणि आजार आता परत या गावामध्ये या एरियातच नाही तर गावामध्ये पूर्ण याच्यामुळे हा रोगराई पसरत आहे। साथ चालू आहे, डेंग्यूची साथ चालू आहे, टायफॉइडची साथ चालू आहे। तर विनंती आहे की लवकरात लवकर हे दुरुस्त करून द्यावं। एवढे गावामध्ये वित्त आयोग चालू असून वरती खुर्दचा विकास पागल झालेला आहे। हा असा पागल झालेला विकास आहे वरती खुर्दमधला। गेल्या खूप दिवसापासून लोक विनंती करत आहे ग्रामपंचायतला की बा हे पाण्याची विल्हेवाट लावा, तर हे कुठल्याही प्रकारची विल्हेवाट लावून नाही राहिले। तर प्रशासनाला आमची कडक विनंती राहणार नाही, इशारा राहील। मी जबाबदारीने बोलतो की लवकरात लवकर वरती खुर्दमधलं हे काम करण्यात यावं। जर काम नाही झाल्यास तर गावकऱ्यांच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। याले मग जबाबदार प्रशासन राहील। जय जिजाऊ। न्यूज एक्सप्रेस करता बुलढाणा प्रतिनिधी मोहम्मद अकील यांची रिपोर्ट।